इमारतीवरील अग्निशमन यंत्रणेच्या साहाय्याने आरोपीचा घरामध्ये प्रवेश, एका आरोपीची ओळख पटली, त्यानं शिड्यांचा वापर केला. आरोपीने अटक केल्यानंतर संपूर्ण घटना समोर येणे, घटनेवर पोलिसांची माहिती. सैफ अली खानच्या घरामध्ये शिरणाऱ्या एका चोराचं लोकेशन सापडलं. आरोपी प्रभादेवीमध्ये असल्याची माहिती, पोलिसांकडून शोध सुरू. शिड्यांवरून सैफच्या घरामध्ये प्रवेश करणाऱ्या आरोपीचं लोकेशन ट्रेस, सूत्रांची माहिती. सैफच्या घरामधील मोलकरणी लिमाची चौकशी पूर्ण. लिमाची 5 तास कसून चौकशी. मोलकरणीनं आरडाओरडा करताच सैफ रूम बाहेर आला होता. सैफच्या पाठीतून चाकूचा तुकडा बाहेर काढलाय. मानेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. सैफ अली खान यांच्या हाताला सुद्धा दुखापत, सध्या प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती. सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण. सैफची प्रकृती सध्या स्थिर. आरोपीनं 6 वार केल्यानं सैफच्या मानेवर आणि हाताला दुखापत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांकडून तपासाला वेग. 15 पथकांकडून घटनेचा तपास सुरू. गुन्हे शाखेच्या 8 आणि पोलिसांच्या 7 टीमकडून तपास. पोलिसांनी सैफ अली खानच्या घराचा सीडीआर ताब्यात घेतला. सैफ अली खान ज्या इमारतीमध्ये राहत होता तिथला सीडीआर पोलिसांच्या ताब्यात. सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं. आव्हाडांची मागणी. तर सैफवर जीव मारण्याच्या हेतूनच वार केल्याचं दिसतंय. जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणामध्ये धार्मिक रंग देऊ नये. घटनेचा तपास पूर्ण होऊ द्यावा. भीतीचं वातावरण निर्माण करू नका. गृहराज्यमंत्री योगेश कदमांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळतेय. गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं. सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया. बीडपासून मुंबईपर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. 90% पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी. राज्यामध्ये काय चाललंय हे गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवं. राऊतांची टीका. सुप्रिया सुळेंकडून सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस. सैफसह कुटुंबीय सुरक्षित, सुप्रिया सुळेंची माहिती. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे. पोलिसांची सुरक्षा असलेलेच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? सैफवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड यांचा सवाल. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल. करीना कपूरही रुग्णालयामध्ये. आरोपी हत्येच्या उद्देशानं सैफच्या घरी गेला होता का? सैफवरील चाकू हल्ल्याची खोलवर चौकशी होणं गरजेचं. अभिनेते रजा मुराद यांची प्रतिक्रिया. मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसर व्हीव्हीआयपीएनसाठी अनसेफ. सलमान खान, सिद्दीकीनंतर आता सैफ अली खान टार्गेट. मंत्री धनंजय मुंडे वैजनाथाच्या चरणी लीन. वैजनाथाचं दर्शन घेत धनंजय मुंडेंकडून अभिषेक. बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर. मात्र शरद पवार आणि अजित पवारांची आसन व्यवस्था एकमेकांच्या शेजारी नाही. भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर. महाराष्ट्रामधून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पियुष गोयल यांचं यादीमध्ये नाव. सर्व भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक. मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळ यांची नाराजी कायम. अजित पवारांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीला भुजबळ गैरहजर. तर शनिवारी रविवारी होणाऱ्या पक्षाच्या शिबिरामध्ये भुजबळ हजर राहणार का याकडे लक्ष. लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शपथपत्र. लाडकी बहीण योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी. राज्य सरकारची नागपूर खंडपीठात माहिती. भावना गवळींचा सहाय्यक सईद खानची दोषमुक्त याचिका फेटाळली. ट्रस्टच्या 18 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप. भावना गवळींशी संबंधित ट्रस्टचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची 2 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. प्रशासनानं आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन. पुण्याच्या राजगुरुनगरमधल्या घटनेमधील आरोपीला तत्काळ अटक केल्यानं पोलिसांचा सन्मान. विविध संघटनांकडून खेड पोलिसांचा सन्मान. अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम. शेतकरी हतबल. पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर. बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.